हॅलो हाय एव्हरीवन। तर आज आपण आमच्या सोबत जाणार आहोत कियामा म्हणून एक जागा आहे। तर ती सिडनी पासून 2 तास अंतरावरती कियामा ही जागा आहे आणि तिथे काय वेगळं आहे तर तिथे ब्लो होल्स आहेत। तर अक्षरशः पाण्याची मोठीच्या मोठी कारंजी पाऊस असताना तिथे आपल्याला बघायला मिळतात आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे तिकडनं। तर आज आपण जाणार आहोत आमच्या सोबत आणि बघूया कसा आहे कियामा। तर आता आपल्याला हे दिसतंय ते आहे कियामा लाईट हाऊस आणि हे 1882 साली बांधलं होतं आणि अजूनही ते लाईट हाऊस ऑपरेटिव्ह आहे। आणि हा जो आपल्याला दिसतोय तो आहे व्ह्यूइंग पॉइंट, जो मेन व्ह्यूइंग पॉइंट आहे। याच्याशिवाय खाली बरेच अनेक व्ह्यूइंग पॉइंट आहेत, वेगवेगळ्या ठिकाणून तुम्ही ती जागा अनुभवू शकता, बघू शकता। आणि एक मोठाच्या मोठा इथून दिसत असेल तो एक वॉकवे खाली जातो, तो आत बऱ्यापैकी समुद्राच्या जवळपर्यंत जाऊन आपण या वॉकवेवरनं खूप सुंदर असा व्ह्यू अनुभवू शकतो, छान छान फोटोज घेऊ शकतो, अनेक छान पॉईंट्स इथे बघायला मिळतात। आणि हा जो समुद्र जिथे संपतो तिथे हे उंच कडे जे आपल्याला दिसतात त्या कड्यांच्या आतमध्येच एक मोठा असा केवसारखा भाग तयार होतो आणि त्या चेंबरमध्ये पाणी आत जातं आणि जिथे ते प्रेशर बिल्ड होतं, जिथे कुठे छोटंसं भोक किंवा मोठं भोक तयार झालं असेल त्या भोकातून हे प्रेशर बिल्ड झालेलं पाणी वरच्या दिशेने फेकलं जातं आणि अशा प्रकारे त्या ब्लो होलची जी अनुभूती आहे ती आपल्याला मिळते आणि खूप सुंदर अशी पाण्याची कारंजी आपल्याला बघायला मिळतात। आणि जेव्हा विशेषतः हाय टाईड असते तेव्हा ही कारंजी खूप मोठी आणि उंच असतात। चला तर मग बघूयात आता कारंजांचा अनुभव कसा आहे आणि कशी आहेत ही कारंजी इकडची। तर ही एक अबॉरिजिनल आर्ट गॅलरी आहे इथे आणि याच्यामध्ये खूप सुंदर अबॉरिजिनल आर्टचं प्रदर्शन बघायला मिळतं आणि वेगवेगळ्या वस्तू, पेंटिंग्स आपल्याला इथे दिसत आहेत। आणि अबॉरिजिनल म्हणजे इथली मूळ लोक, या जागेचं जे कियामा आहे नाव आहे ते सुद्धा या अबॉरिजिनल वर्डपासूनच आलेलं आहे। याचं नाव होतं मूळ कियारामा आणि कियारामाचा अबॉरिजिनलमध्ये अर्थ असा होतो की समुद्र जिथे आवाज करतो, म्हणजे हे ब्लो होल जेव्हा पाणी वर फेकलं जातं तेव्हा एक खूप छान असा आवाज होतो, तर समुद्र जिथे आवाज करतो अशी ही जागा म्हणून ही कियामा। तर ओव्हरऑल याचा परिसर असा आहे, खूप सुंदर सुंदर नॅचरली क्रिएटेड पूल्ससुद्धा इथे पाण्याचे आहेत। खूप सुंदर असा परिसर अनुभवत हा दिवस आमचा खूप छान गेला आणि तुम्हाला हा कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच छान छान व्हिडिओ येत राहतील। अजून एका पुढच्या छानशा अशाच भागामध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।